स्कॅम करायचा असेल तर सरकारच ट्रेनिंग देते असं दिसतंय. 2015 मध्ये केंद्र सरकारने एक योजना चालू केली, प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना. या योजनेअंतर्गत 2015 ते 2022 दरम्यान तब्बल 10,000 कोटी रुपये खर्च करण्यात आले. आता या योजनेवर कॅगचा अहवाल आलेला आहे आणि त्यात जे समोर आले ते ऐकून तुम्ही थक्क व्हाल. एकूण जवळपास 95 लाख युवकांना प्रशिक्षण दिलं गेलं असं दाखवलंय. या सगळ्यांच्या बँक खात्यात थेट 500 रुपये जमा होणार होते. आता अंदाज लावा, या 95 लाख लोकांपैकी किती जणांचं बँक खातं क्रमांक नोंदवलेलंच नव्हतं? 9,000, 90,000, 9 लाख? नाही, तब्बल 90 लाख लोकांच्या फॉर्म मध्ये बँक खातं क्रमांकच नमूद नव्हतं. आणि जे उरलेले 5,25,000 जण आहेत त्यांच्या फॉर्म मध्ये बँक खातं क्रमांक लिहिलेलं होतं, पण त्यात पण गोंधळ. या 5,25,000 पैकी 52,000 फॉर्म मध्ये एकच बँक खातं क्रमांक परत परत वापरलेला होता. अजून एक धक्कादायक सांगतो, अनेक ठिकाणी बँक खातं क्रमांक म्हणून 111111, 1 2 3 4 5 6 7 8 9 असे नंबर टाकलेले होते. 10 लाखांहून जास्त उमेदवारांचे ईमेल आयडी आणि फोन नंबरच नव्हते. जे होते ते बनावट, म्हणजे 111111 abc@gmail.com असा एक ईमेल आयडी. हा घोटाळा इथंच थांबत नाही. ऐका, एक कंपनी होती NMP नावाची, तिनं 33,000 लोकांना प्रशिक्षण दिल्याचा दावा केलाय. नियमाप्रमाणे प्रत्येक बॅचचा फोटो काढून अपलोड करायला लागतो, पण या कंपनीनं एकच फोटो वेगवेगळ्या बॅचसाठी आणि वेगवेगळ्या राज्यांसाठी वापरलाय. तीच बॅच कधी बिहारची दाखवली, तोच फोटो युपीच्या बॅचचा, त्याच फोटोला झूम करून महाराष्ट्राचा, आणि तोच फोटो दुसऱ्या अँगलनं राजस्थानचा. त्या कॅन्डिडेटचे फोटो, डीपी, सिग्नेचर सगळं सारखं, फक्त वरचं नाव बदललेलं. एका ठिकाणी 14 मेला ट्रेनिंग दिल्याचं दाखवले, त्याच फोटोला 8 जूनचं ट्रेनिंग म्हणून वापरले. पाठीमागं पोस्टर एका कोर्सचं, कपडे डॉक्टर सारखे, आणि ट्रेनिंग दाखवली मीडिया कोर्सचं. आता मला सांगा, एका जिम मध्ये किती ट्रेनर असतात? 1, 2, जास्तीत जास्त आपण 5 धरू. या योजनेअंतर्गत 33 जिम मध्ये 30,000 ट्रेनरना नोकरी दिल्याचं दाखवले. म्हणजे प्रत्येक जिम मध्ये जवळपास 900 ट्रेनर. आणि यातला सगळ्यात मजेशीर भाग अजून बाकी आहे. ट्रेनिंग सेंटरचं फिजिकल इन्स्पेक्शन करावं लागतं. त्यासाठी इन्स्पेक्टर प्रत्यक्ष जाऊन पाहणी करतो. आता आशिष सनवाल नावाच्या इन्स्पेक्टरनं एका दिवसात कुठं कुठे इन्स्पेक्शन केलं माहितीये? आंध्र प्रदेश, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, तमिळनाडू, तेलंगणा, सगळीकडे एका दिवसात. इतक्या राज्यात जाऊन फिजिकल इन्स्पेक्शन? हे ऐकूनच कळतंय की काय चाललंय. 10,000 कोटी रुपये खर्च करून योजना चालवली लोकांना कौशल्य शिकवण्यासाठी, पण प्रत्यक्षात काय शिकवलं गेलं? देश कसा लुटायचा याचंच प्रशिक्षण दिल्यासारखं दिसतंय. या अशा गोष्टी तुम्हाला दुसरं कोणीही सांगणार नाही. म्हणून सपोर्ट करा आणि फॉलो नक्की करा.